नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, म्हणतात ना की खोटं बोलणारी माणसं गोड वाटतात आणि खरं बोलणारी माणसं नेहमी कडू वाटतात. आता निसर्गाचा नियमही म्हणतात की गोड लागणारी साखर आजार निर्माण करते आणि कडुलिंब मात्र तेच आजार बरे करतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही बरं का की सारखं कडुलिंबासारखं कडूच राहायचंय माणसानं. माझा सद्गुरू मला प्रेमाची भाषा शिकवतोय, मधुरवाणी आणि नम्रता शिकवतोय. मग मधुरवाणी म्हणजे काय? अहो, मला सद्गुरू गोड राहून सुद्धा, प्रेमाने बोलून सुद्धा आजार बरे करायला शिकवतोय. गरज आहे मला ते शिकण्याची. का तर माझा भाव ज्यावेळेस सुंदर असेल ना, स्वच्छ असेल ना, तेव्हा मी मधुर जरी बोललो, का तर मला जे काही करायचं ते वर्ण नाही करायचं हो. मला फक्त कोणाला दाखवण्यासाठी नाही करायचं. का तर मला माहित आहे, याचा सीसीटीव्ही कॅमेरा सतत माझ्यावर आहे. तो मला बघतोय. तो मला नुसतं वरूनच नाही, तर आतून सुद्धा बघतोय, की माझे भाव सुद्धा वाचतोय, ऐकतोय. का तर जे मी बोललेलं मला अगोदर ऐकू येत नाही ना, ते त्याला ऐकायला जाते आणि मी न बोलता सुद्धा तो ऐकतोय हो. मग गरज सुंदर भावाची. प्रेमाने बोला.